महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात उद्या मतदान होते आणि यामध्ये सातारा लोकसभा मतदारसंघ सुद्धा आहे। साताऱ्यातली जगप्रसिद्ध गोष्ट म्हणजे कंदी पेढे आणि यात साताऱ्यामध्ये मोदी कंदी पेढेवाले। याच मोदी कंदी पेढेवाल्यांच्या दुकानाबाहेर नेमकी कशी हवा आहे, मतदानाबाबत नेमकं लोकांना काय वाटतं याबाबत चर्चा केली आमचे प्रतिनिधी विक्रांत शिंदे यांनी। पाहूया। आपण खरं तर साताऱ्यामध्ये आहोत आणि सातारा म्हटलं की पहिली गोष्ट जी आपल्या डोक्यात येते ती म्हणजे हा पेढा, कंदी पेढा। खरं तर साताऱ्यामध्ये मोदींचे कंदी पेढे जे आहेत ते प्रसिद्ध आहेत। आता नाव जरी मोदी असले तरी सुद्धा हे मोदी जे आहेत ते सातारचे आहेत। साताऱ्यामध्ये मतदान होते। आपण खरं तर सातारकरांशी बातचीत करणार आहोत, नेमका काय उत्साह आहे जाणून घेणार आहोत। सगळ्यात आधी या दुकानाचे मालक जे आहेत मोदी सर, प्रशांत मोदी सर, ते आपल्या सोबत आहेत। सर, काय नेमका उत्साह दिसतोय दुकानात ज्यावेळी ग्राहक येत आहेत त्यावेळी, काय म्हणतायत, मतदानाविषयी उत्साह दिसतोय ग्राहकांमध्ये? हाँ, नक्कीच। ॲक्च्युली हा सगळ्यात मोठा लोकशाहीचा उत्सव आहे आणि याच्यामध्ये प्रत्येकाला सहभागी व्हायची आतुरता असतेच। त्याचप्रमाणे साताऱ्यातली लढत पण लक्षवेधी आहे। योगायोगानं माननीय पंतप्रधान आणि आमचं आडनाव सेम आहे, त्यामुळे लोक ऑब्व्हियसली विचारतात की तुमचे कोण भावकीतले आहेत का काय। पण एकंदरीत वातावरण चांगलं आहे। माझ्या मते साताऱ्यातून मतदानाचा टक्का हा नक्की उल्लेखनीय असेल। तुमच्या मनात उत्साहाची भावना आहे का आणि साताऱ्यात तुम्हाला काय हवा दिसते, नेमकी उत्साह आहे का लोकांना? 100% वातावरण तर खूपच छान आहे आणि मतदान म्हणजे एक 5 वर्षातून आलेला सणच म्हणून माणसं बघतात त्याच्याकडे। आणि मतदानाच्या हिशोबाने माणसं आता पहिल्यासारखे जागरूक राहिलेली आहेत, पहिल्यापेक्षा खूप जास्त जागरूक झाली आहेत। कुठे फिरायला जाण्यापेक्षा पहिलं मतदान करणं आणि मग आपण बाकीच्या कामात जाण्यामध्ये ते प्रेफरन्स देतात। तर 100% मला वाटतं सातारा ह्या वेळेला खूप छान मतदान होईल। नक्कीच, हा खरंच महत्त्वाचा मुद्दा तुम्ही मांडलात की फिरायला जाण्यापेक्षा मतदान केलं पाहिजे। सर, तुम्ही नेमकं काय आवाहन कराल सातारकरांना आणि सातारकरांबद्दल तुम्हाला काय विश्वास वाटतोय मतदानाच्या बाबतीत? नक्कीच सर्वांनी जाऊन मतदान करावे आणि जास्तीत जास्त म्हणजे आपलं मत जे काय असेल ते तिथे द्यावे, जेणेकरून त्याची आपली पुढची भविष्य ठरणार आहे आपलं। आज सकाळीच आम्ही गेलो होतो यवतेश्वरच्या मंदिराला, तर तिथं अगदी म्हाताऱ्या माणसांपासून चर्चा होती त्यांची की मतदान कुठं करायचं। तर नवीन पिढी त्यांना समजून सांगत होती की कसं करावं, काय करावं। कारण पहिले आपल्याला बघितलं आपण जे वयस्कर माणसं आहेत ते त्यांच्या ह्याच्याने चालतात, तर नवीन पिढी त्यांना सांगत होते, गायडन्स करत होते की ते आजकाल मोबाईलवर किती गायडन्स चुकीचं केलं जाते, काय जाते। तर त्याच्यावरती खूप चर्चा झाली। म्हणजे जिकडे जाईल तिकडे सकाळी 6 वाजल्यापासून ते मतदानाचीच फक्त सगळीकडे हवा आहे आता सध्या। मॅडम, तुम्हाला एक प्रश्न असा आहे की 2 टप्पे पार पडलेत महाराष्ट्रात मतदानाचे, कमी मतदान झाले मागच्या वेळेसपेक्षा। साताऱ्यात काय होईल असं वाटतंय तुम्हाला? मतदान होईल का भरपूर? येस, नक्कीच होईल। उद्या पूर्वसंध्येला साताऱ्यात बहुत जोरदार तयारी दिसतीये। सर्व नागरिकांचा हक्क आहे, त्यामुळे बहुतेक सगळेजण साताऱ्यात नक्की मतदान करतीलच। येस, खरं तर आपण पाहतोय की सातारचे जे नागरिक आहेत, सातारकर जे आहेत ते जागरूक आहेत, ते भरपूर मतदान करतील असं जे सातारकर आहेत त्यांचं म्हणणं आहे। मात्र हा पेढा जसा गोड असतो, हा खाल्ल्यानंतर तोंड जसं गोड होतं, तसं सातारकर नेमकं मोदींचं तोंड गोड करणार का पवारांचं तोंड गोड करणार हे मात्र आपल्याला जूनमध्ये ज्यावेळी निकाल लागेल त्यावेळीच कळेल। कॅमेरा पर्सन सुरेश सह मी विक्रांत शिंदे, पुढारी न्यूज, सातारा।